मुलाच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक. पेठ वडगाव. जुन्या वादातून अंबप येथे तरुणाचा खून केल्याप्रकरणी हर्षद दीपक दाभाडे वय वर्ष 19 राहणार माळवाडी अंबप आणि शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला वय वर्ष 19 राहणार राजे गल्ली आनंदनगर कोडोली या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील मयत यश किरण दाभाडे याचा सोमवार दिनांक 2 रोजी सायंकाळी 6:45च्या सुमारास पाण्याची टाकी अंबप येथे खून झाला होता. या खुनाची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला खुनाचा तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 2 पथके तयार करून खून झालेल्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात माहिती घेऊन तपास सुरू केला. या तपासात यश दाभाडे याने हर्षद दाभाडे याला 1 वर्षापूर्वी मारहाण केली होती. यश त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा झाल्याने त्याची कारागृहात रवानगी झाली होती. तो अल्पवयीन असल्याने काही दिवसात कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासून हर्षद यशवर चिडून होता. सोमवार दिनांक 2 रोजी यश हा अंबप येथे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ बसला असता मोटरसायकलवरून आलेल्या हर्षद आणि त्याच्या 2 साथीदारांनी यशला धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून करून पळून गेले होते आणि आरोपीला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नामे #302 अशी पोस्ट केल्याने अंबप गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पथकाला तपासात मिळालेल्या माहितीनुसार या खुनातील आरोपी वारणानगर येथे असलेल्या विजय चौकात येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिल्याने पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस निरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर.